of 87th Regatta, the Kayak Ballet. उत्तरेकडील हिमालयापासून ते दक्षिणेकडील कन्याकुमारी पर्यंत व्यापलेला, पूर्वेला बंगालचा महासागर तर पश्चिमेला अरबी समुद्राची साथ लाभलेला, विविधतेच्या विभिन्न छटांनी नटलेला, अनेक गौरवपूर्ण इतिहासांचा साक्षी असलेला सुजलाम सुफलाम माझा देश हिंदुस्थान. आणि या हिंदुस्थानाला कोटी कोटी प्रणाम. या हिंदुस्थानाची गौरव गाथा वर्णावी तेवढी कमीच. या गाथेने सुखाची नांदी बघितली आहे, कष्टाचा घाम बघितला आहे. या गाथेमध्ये देश प्रेम आहे, अनेक वीर वीरांगणांचं वीरमरण देखील. सोने की चिडिया असलेला माझा हिंदुस्थान ब्रिटिशांच्या नजरेस पडला. कुप्रवृत्तीच्या इंग्रजांनी ठरवलं की या सोने की चिडियाला कैद करायचं. व्यापाराच्या सोंगात 16व्या शतकात इंग्रजांनी हिंदुस्थानात प्रवेश केला. व्यापार विस्ताराबरोबरच इतर सर्व क्षेत्रात तेज गतीने आपली मक्तेदारी प्रस्थापित केली आणि दबा धरून बसलेल्या इंग्रजांनी आपला डाव साधला. अन्याय अत्याचाराची परिसीमा ओलांडली इंग्रजांनी. भारतातील सामान्य जनता जिवंत प्रेत झाली होती. गुलामगिरीच्या बेड्यांनी विकासाला जखडून टाकलं. हिंदुस्थानातील प्रत्येक जीव अस्वस्थ होता. कित्येक मनं रडत होती. तीड तीड तुटत होते हृदय. परिणामी प्रत्येक मनी ठिणगी पेटली आणि क्षणार्धात तिनं वणव्याचं रूप धारण केलं. गुलामीत जगण्यापेक्षा लढून मरणं बेहत्तर. प्रत्येक भारतीय स्वतंत्र लढ्यात उतरला. मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद, भगत सिंग या क्रांतिकारकांच्या साथीने सशस्त्र, तर महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात अहिंसात्मक लढला. ध्येय एकच, ध्यास एकच, लक्ष्य उद्देश आणि मोक्ष सुद्धा एकच, आझादी. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा अंत 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री झाला. स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांचं त्यागाचं फलित हिंदुस्थान स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947ला सोन्याच्या चिडियेने गगनी उंच उंच भरारी घेऊन जगाला शांतता संदेश दिला. भारत स्वतंत्र तर झाला, मात्र आता भारतीय नेतृत्वापुढे एक मोठी समस्या आवाजून उभी होती. ती म्हणजे देशांतर्गत युद्ध. हिंदुस्थानातील काही संस्थानांनी स्वतंत्र असल्याचा दावा करीत भारताला विलीन होण्यास नकार दिला आणि परिणामी पेटले अंतर्गत युद्ध.
स्वातंत्र्यपूर्व काळात जे एकत्र लढले तेच स्वातंत्र्योत्तर काळात आपापसात लढत होते. इतिहास तोच होता. युद्धाच्या चौफेर वादळात हर एक दिवसाच्या शेवटी इतिहासाचं एक नवं पान लिहिलं जात होतं. जवळजवळ सारखंच होतं प्रत्येकासाठी, पण भूगोल, युद्धाच्या चौफेर वादळात भूगोल मात्र बदलत होता प्रत्येकासाठी. ब्रिटिश साम्राज्याच्या सूर्याचा अस्त तर झाला, परंतु पुढल्याच पहाटे सूर्योदय झाला तो भारत पाकिस्तान मधील वैरत्वाचा. काश्मीरवरचा हक्क हे या वैरत्वाचे मुख्य बीज. जसजसे या बीजाला अंकुर फुटत गेले तसतशी काश्मीरवर वर्चस्व मिळवण्यासाठी पाकिस्तानची योजना आक्रमक होत गेली. परिणामी आकाशी युद्ध ज्वाला भडकू लागल्या आणि पेटले भारत पाकिस्तान युद्ध. आंतरिक आणि बाह्य युद्धांना तोंड देत भारत आपल्या विकासाची घडी बसवत होता. विकास साधण्यासाठी एकतेचं महत्त्व भारतीयांनी जाणलं होतं आणि म्हणूनच देशातील नेतृत्वाने सामान्य जनतेला सोबत घेऊन विकास शिखर सर करायला सुरुवात केली. सामान्यतः कुठलंही शिखर सर करताना माणसाला खाली खेचतं ते गुरुत्वीय बल. भारत विकास शिखर सर करत होता. 4 मुख्य घटक गुरुत्वीय बलाची भूमिका बजावत होते. शिक्षणाचा अभाव, बाह्य व अंतर्गत युद्ध, पर्यावरणाचा वाढता ऱ्हास आणि राजकीय केंद्रीकरणातील घट या घटकांनी भारताला विकास वाटेवरून खाली खेचण्याचा केला पुरेपूर प्रयत्न. सरळ वाटेवरील अडथळे पार करण्यासाठी कधी कधी वाकड्या वाटेचा सहारा घ्यावा लागतो आणि इथे तर प्रश्न देशाच्या विकासाचा होता. तेव्हा विकास वाटेवर येणाऱ्या सर्व संकटांना समर्थपणे तोंड देत देशाने आपली आगेकूच सुरूच ठेवली निरंतर. भारत विकास साधायचा पुरेपूर प्रयत्न करत होता. तो काही अंशी सफल देखील व्हायचा, पण बरेच प्रश्न निरुत्तर राहायचे. लोक एकत्र तर यायचे, पण थोड्याच कालावधीत त्यांच्यात वैचारिक दुपडी निर्माण होऊन एक दरी निर्माण व्हायची. दरी जी दोन्ही दिशांना अनंत असायची. मार्च 1993 भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. देशामध्ये फोफावत चाललेल्या आतंकवादाचे खरे राक्षसी रूप या दिवशी संपूर्ण देशाने बघितले. या मानवरूपी असुरांनी महाराष्ट्राची धमनी मुंबईला आपला निशाणा बनविला. मुंबईत 13 ठिकाणी शिरून विध्वंसक स्फोट घडवून आणली आणि या स्फोटात बळी गेलेल्या निष्पाप जीवांच्या आकांताने भारतासोबत सगळं जग हादरून गेलं. सामान्य माणसाच्या जीवनातील इतिहासाचा पाया, वर्तमानातील कर्तृत्व आणि त्यावर आधारलेले भविष्य या 3 दिशाहीन तीक्ष्ण बाणांना दिशा द्यायची वेळ आता जवळ आली होती. भारतीय वैज्ञानिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे योगदान म्हणजे अणुबॉम्ब. भारतीय शास्त्रज्ञांनी पोखरण येथे अणुबॉम्बचे यशस्वी परीक्षण केले. भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा एका विशिष्ट चौकटीतून बाहेर पडली आणि साऱ्या विश्वात भारताचा दरारा निर्माण झाला. जगात वाहणाऱ्या बौद्धिक, क्रीडा,
सांस्कृतिक, औद्योगिक आणि अशा कित्येक प्रमाणात भारतीय युवा सामील झाले. भारत आणि उर्वरित विश्व यांच्यात प्रामुख्याने व्यापारिक व शैक्षणिक देवाणघेवाण परत जोर पकडू लागली. सामाजिक एकात्मतेस खिंडार पाडू पाहणाऱ्या, देशामध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या, देश विकासाच्या मार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या व सामान्य माणसाला भरडू पाहणाऱ्या दृश्य अदृश्य संकल्पनांचा पाठलाग करून त्यांना धुळीस मिळवायचे कार्य भारतात सुरू झाले. भारत जिथे विजन 2020 आहे, गाठायचा ध्यास एक पर्याय, सर्व शिक्षा अभियान आहे, शिक्षणाची जिद्द एक पर्याय, कायदा सुव्यवस्था आहेतच पण पाडायची तयारी एक पर्याय, मेक इन इंडिया तर आहे पण बनवायची मेहनत आणि लगन मात्र एक पर्याय. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, निम आरोग्य सेवा यांचा फटका मलाच बसतो. जागतिक मंदी असो वा सेन्सेक्समध्ये अचानक आलेली उसळी, मी मात्र कायम अंधारातच असतो. करणार काय? मी आहे तरी कोण? फक्त एक सामान्य माणूस. पूर असो वा दुष्काळ, गळ्याभोवती फास माझ्याच आवडतो. माझी लढाई आहे देशातल्या गरिबीशी, शिक्षणाच्या बाजारीकरणाशी, देशात फोफावणाऱ्या आतंकवादाशी, सांप्रदायिकतेला बगल देत हिंसाचार पसरवणाऱ्यांशी आणि त्यांना समर्थपणे तोंड देण्यास मी सज्ज आहे. एक सामान्य भारतीय आहे, परंतु असामान्य स्वप्ने उराशी बाळगतो. माझ्या देशावर होणाऱ्या अन्यायासाठी आजवर लढलोय, सतत होणाऱ्या आघाताने कधी कधी रडलोय सुद्धा, कणखर कठीण वाटेवर पडताना पडलोय सुद्धा, वाटेवर धावताना बऱ्याचदा दमलोय थकलोय सुद्धा, पण समोर येणाऱ्या प्रत्येक संकटांना ठासून सांगतोय, शेवटपर्यंत थांबणार नाही. Five, 4, 3, 2.
हिंदुस्थान, भारत, इंडिया, 1.25 अब्ज लोकसंख्या, जवळजवळ 122 मुख्य भाषा. मला अभिमान आहे माझ्या मातृभूमीचा, माझ्या देशाच्या गौरवशाली परंपरेचा. भारत वर्तमान स्थितीत एक बलशाली राष्ट्र म्हणून ओळखलं जातो, पण आज निरक्षरता, भ्रष्टाचार, गरिबी, गुन्हेगारी, स्त्री भ्रूण हत्या, असमानता यासारख्या समस्या देशाला सुरुंग लावत आहे. या समस्यांना देशातून नष्ट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा मी निश्चय करतो. गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे, गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे, आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर सत्याचा जळू दे. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. मिट्टी की है जो खुशबू. माझ्या कल्पना विश्वात मला एक भारत दिसतो. मला त्याला वास्तविकतेत आणायचं आहे. समता, बंधुता, एकता यांचा मिलाप असलेला, जातीभेद, सांप्रदायिकतेचा लवलेशही नसलेला, भ्रष्टाचार, निरक्षरता, प्रदूषण मुक्त, प्रेम, शांती, करुणेचा संदेश देणारा, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य यांच्या कळसावर असलेला, स्वच्छ राजकारणाचा प्रतीक असलेला, सामान्य माणसाला सामाजिक व आर्थिक न्याय देणारा, समृद्ध, अखंड असा, मला अभिप्रेत असलेला माझा भारत. कभी टूट नहीं सकता. तुझसे जिंदगी है ये कह रही, सब तो पा लिया, अब है क्या कमी. यूं तो सारे सुख है बरसे, पर दूर तू है अपने घर से. आ लौट चल तू अब दीवाने, जहाँ कोई तो तुझे अपना माने. आवाज दे तुझे बुलाने वही देश. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. जिसमें है कुछ करिए, नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए, बस बस बड़ा बोले, अब कुछ
करिए हो कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया 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 Nowhere to run, nowhere to hide. This is the time to do or die. Nowhere to run, nowhere to hide. This is the time to do or die. मी विनंती करतो राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी उभं व्हावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय